नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आज आपण सोडवणार आहोत. त्यातील पहिला विभाग आहे इंग्रजी. इंग्रजीचे 25 प्रश्न प्रथम आपण सोडवणार आहोत. त्यानंतर 50 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहेत. विभाग 1 इंग्रजी. पहिला प्रश्न आहे, विच लेटर इज नॉट करेक्टली रिटन. यातील कोणते अक्षर चुकीचे लिहिलेले आहे? तर जी बरोबर आहे, एस बरोबर आहे, डी हा उलटा लिहिलेला आहे. मग डी पर्याय क्रमांक 3 हे अक्षर चुकीचे लिहिलेले आहे. टी पण बरोबर लिहिलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील पैकी कोणता शब्द वर्णानुक्रमे आहे? वर्णानुक्रमे म्हणजे ABCD नुसार आहे. पहा, वर्णानुक्रमे म्हणजे ABCD ए पासून सुरू होणार आहे. समजा ए चा नाहीये, ए चा ए ने सुरू होणारा कोणता शब्द नाही, बी ने पण नाही, बी ने आहे बी, ए बी, सी डी ई एफ, नंतर GHIJKL हा वर्णानुक्रमे दिलेला हा वर्ड आहे. बाकीचे नाहीत, हा वर्णानुक्रमे दिलेला शब्द आहे. तिसरा आहे, व्हॉट इज द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रॅव्हलिंग. प्रवासाचे सर्वात जलद साधन कोणते? मग ट्रेन, शिप, कार का एरोप्लेन. सर्वात जलद वेगवान असे एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे विमान. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आहे 4, सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ स्काय. आकाश या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द निवडा. स्टार, क्लाउड, वॉटर आणि सन. स्टार म्हणजे चांदण्या, क्लाउड ढग आणि सन सूर्य. हे सर्व आकाशात असतात, परंतु पाणी हे आकाशात नसते, म्हणून पाणी हे वॉटर म्हणजे पाणी हे आकाशाशी संबंधित नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. हा 5वा प्रश्न आहे, नेम द पिक्चर ऑफ द फॉलोइंग व्हेइकल्स. खालील वाहनाचे नाव सांगा. ही आहे स्कूटर. मग SCOOTER स्कूटर. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा आहे 6वा प्रश्न, गिव्ह द ऑपोजिट वर्ड फॉर ब्युटिफुल. ब्युटिफुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि सुंदरच्या विरुद्ध आहे कुरूप. स्मार्ट, गुड आणि क्लेव्हर येणार नाही. मग अगली. अगली म्हणजे कुरूप. स्मार्ट, गुड, क्लेव्हर हे समानार्थी शब्द आहेत, परंतु ही अगली. अगली म्हणजे कुरूप या विरुद्धार्थी शब्द आहे. 7वा प्रश्न आहे, हाऊ मेनी वर्ड्स कॅन मेक फ्रॉम द वर्ड क्लासरूम. क्लासरूम या शब्दापासून किती शब्द तयार करू शकाल? पहा, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आपल्याला. पहिला शब्द होईल क्लास आणि दुसरा होईल रूम, म्हणजे 2 वर्ड अर्थपूर्ण शब्द आपण ह्या शब्दापासून तयार करू शकतो. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा आहे 8वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल कम ॲट नंबर 3 अकॉर्डिंग टू द डिक्शनरी. शब्दकोशाप्रमाणे खालीलपैकी कोणता शब्द 3ऱ्या क्रमांकावर येईल? पहा, आपल्याला ABCD नुसारच शब्दकोश हा अल्फाबेट नुसार असतो. ए नंतर येतो बी, 2 नंबरला कोणीच नाहीये, सी पण नाहीये, डी पण नाही, ABCDEFGHIJKLMNN. ए नंतर एन दुसऱ्या कोणत्याही अक्षरात नाही, आणि डी म्हणजे हा कोणता शब्द 3ऱ्या क्रमांकावर येतो विचारले. मग ए हा पहिल्या क्रमांकावर, नंतर ABNOP 2 नंबर आणि
QR म्हणजे हे 3 नंबरच्या क्रमांकावर येईल हा शब्द. ए समान आहे, परंतु आपण दुसऱ्या अक्षरावरून त्यांचा क्रम लावला. एन येतो, नंतर पी येतो 2 नंबरला, इथं पी आहे, नंतर येतो 3 नंबरला पी झाल्यावर आर. मग हा 3 नंबरचा आपल्याला शब्द विचारलाय तो येईल आर, कारण हे एन नंतर येतो पी, 2 नंबरचा अक्षर विचारात घेतला आपण, नंतर येतो आर. 3 नंबरचं विचारले म्हणून आर हा शब्द बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न आहे, व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ लायन? सिंहाचे राहण्याचे ठिकाण कोणते? सिंह कुठे राहतो? तर गुहेमध्ये. मग ट्री, फोड, होल येणार नाही. केव म्हणजे गुहा. 11वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेबल? खालीलपैकी कोणती भाजी नाही? ब्रिंजल, टोमॅटो, लेडीज फिंगर का रोज? रोज हे फूल आहे म्हणून ती भाजी नाही. 12वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग नाउन इज नॉट इन द प्युरल नंबर? खालील नामापैकी कोणते अनेक वचन नाही? फीट एक वचन आहे, टीथ एक वचन आहे, सीट फीट फीट म्हणजे पाय, अनेक पाय. टीथ टीथ म्हणजे पण अनेक दात. आणि गिझी पण हा पण अनेक वचनी शब्द आहे, परंतु शीट एकच शीट. हे पर्याय क्रमांक 3 हे सिंग्युलर एक वचन आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचन आहे, हे बाकीचे अनेक वचन आहे. पर्याय क्रमांक 3. 13वा प्रश्न, हाऊ मेनी मंथ ऑफ अ इयर हॅव 31 डेज? वर्षाचे किती महिने 31 दिवसाचे असतात? पहा, 31 दिवसांचे आपण इथे लक्षात घेतलं तर आपण इथे असा हात करतो, वरती येतात ते 31 दिवस आणि मध्ये येतात ते इथं खाली येतात नाळेमध्ये, ते असतात 30 दिवस. मग जानेवारी 31 दिवसांचा, नंतर 2 फेब्रुवारी नाही येणार, मार्च 3 येईल, मार्च नंतर एप्रिल आणि मे पण 31 दिवसात, नंतर जून, नंतर जुलै आणि 5 हे ऑगस्ट. जुलै नंतर ऑगस्ट पण, ऑगस्ट नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर. नोव्हेंबर आणि डिसेंबर पण 31चा महिना आहे. अशा प्रकारे जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर अशा प्रकारे हे 7 महिने हे 31 दिवसांचे आहेत. पर्याय क्रमांक 3 7 हा पर्याय बरोबर आहे. 14वा प्रश्न, विच स्मॉल ॲनिमल इज हिडिंग इन द वर्ड एलिफंट? एलिफंट या शब्दामध्ये कोणता लहान प्राणी दडलेला आहे? एलिफंट मध्ये लहान प्राणी दडला आहे अँट, ANT अँट. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 15वा प्रश्न आहे, द स्पॅरोज आर इटिंग ग्रेन्स? चिमण्या काय करता आहेत? दाणे खात आहेत. इटिंग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 16वा, खालीलपैकी आज्ञादर्शक वाक्य कोणते? आज्ञादर्शक म्हणजे कमांड दिलेली त्याच्यामध्ये. स्टँड बाय, यू आर वेलकम, डू यू लाईक अ टी, कम हिअर प्लीज, स्टँड स्ट्रेट अगेन. यू आर वेलकम ही आज्ञा नाहीये. डू यू लाईक टी हे पण आज्ञा नाहीये. कम हिअर प्लीज हे पण आज्ञा नाही, परंतु स्ट्रेट अगेन ही आज्ञा दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर
आहे. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य वाक्यांचा पर्याय निवडा. माय नेम इज मनीष. माय नेम इज बरोबर आहे, पण मनीष हा शब्द नाऊन आहे, त्याचं नाव एम कॅपिटल हवा होता इथे. माय नेम इज मनीष. माय नेम इज मनीष हे बरोबर आहे. पहिलं लेटर याचं मायचं आणि हे एम हे फक्त कॅपिटल असणार आहे. हे एन हा कॅपिटल येणार नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 18वा प्रश्न आहे, कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या ध्वनीने होते? म्हणजे आपण हे उच्चार करून पाहणार आहोत शब्द, त्याच्यानंतर आपल्याला त्याचे ध्वनी समजणार आहे. एच, एट, एट, ई, एज, इच, एट आणि एट. याच्यामध्ये ए उच्चार झाला, पण इथं झाला ईचा उच्चार इच झाला. इथं एच, एट, ए झाला आणि इथं ईचा उच्चार इच झाला, इच. पर्याय क्रमांक 2 वेगळा आहे. 19वा प्रश्न आहे, वर्णानुक्रमे शेवटचा शब्द कोणता? वर्णानुक्रमे शेवटचा पहिला आहे वर्णानुक्रमे म्हणजे एबीसीडी नुसार. मग एचा नाहीये कोणता शब्द. बी, चा पण नाही, डी चा पण नाही, ईचा पण नाही, एफ, जी चा पहिला शब्द हा आहे गर्ल. हा पहिला शब्द. जी, एच, आय नाहीये, जे चा नाहीये, के 2 नंबरला येईल के. एल नाहीये, एम नाहीये, एन नाहीये, ओ, पी, पिंक 3 नंबरला येईल. आपल्याला विचारलं शेवटचा आणि शेवटी येईल 4 नंबरला टॉय. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 20वा प्रश्न आहे, चित्राशी संबंधित नसणारा शब्द कोणता? हा पहा, ऍपल आहे, राऊंड असतो, रेड असतो, स्वीट असतो, पण त्याला टेल नसते, शेपटी नसते. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. संबंधित नसणारा विचारलाय म्हणून टेल, शेपटी नसते म्हणून पर्याय क्रमांक 3. 21वा प्रश्न आहे, रॅड हा शब्द अर्थपूर्ण करणारी अक्षरे कोणती? रॅडिश, रॅडिश नाही येणार. रेडिओ हा IO लागला इथे, तर रेडिओ हा शब्द तयार होईल. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 22वा प्रश्न आहे, मच डॅश डॅश रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? पहा, मच, मँगोज, डिशेस, बुक्स. मच हे याच्या पुढे लागेल हे एकवचनी असलेला शब्द ऑटर. पर्याय क्रमांक 3. मच मँगोज येणार नाही, मच डिशेस येणार नाही, मच बुक्स येणार नाही, मच ऑटर येईल. पर्याय क्रमांक 3. 23वा प्रश्न आहे, कोणत्या प्रश्नाचे नो असे उत्तर येईल? इज अ रॅबिट फास्ट? येस. इज शुगर स्वीट? येस. डू बर्ड्स फ्लाय? येस. इज टायगर ग्रीन? नो. पर्याय क्रमांक 2 चं उत्तर नो येणार आहे. 24वा प्रश्न आहे, डॅश डॅश लाईक एरोप्लेन रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? पहा, डॅश डॅश लाईक अँड एरोप्लेन रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? लाईक, फ्लाय लाईक अ एरोप्लेन. एरोप्लेन सारखं फ्लाय करणारे. पहा, पुढे आहे 25वा प्रश्न, कोणत्या बाणाचे टोक अपवर्ड डायरेक्शन दाखवते? अपवर्ड म्हणजे वरती, मग वरच्या दिशेला बाण असणारे कोणती आकृती आहे? पर्याय क्रमांक 4. इंग्रजीचे 25 प्रश्न संपलेले आहेत. आता पुढचे 50 प्रश्न आपण बुद्धिमत्ता चाचणीचे घेणार आहोत. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी.
अक्षरमाला दिली आहे आपल्याला, इंग्रजी अक्षरमाला. त्याच्यावर काही प्रश्न दिले ते आपल्याला सोडवायचे आहे. 26वा प्रश्न आहे, वरील अक्षरमालेत एफ आणि टी यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत? एफ आणि एफ इथे आहे आणि टी इथे आहे. मग किती अक्षरे आहेत? 1 2 3 4 मध्ये विचारले म्हणजे ते दोघं आपल्याला बेरजेत घेता येणार नाही. मधले, दोघांच्या मधले विचारले. जी पासून एस पर्यंत किती आहेत? मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. पर्याय क्रमांक 3 13 आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पहा पुढचा आहे, POST हा शब्द तयार करण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावे लागेल? पी किती नंबरला आहे? मग 5 5 2 10 5 3 15 आणि 16. 16 किती नंबर? 16 3 याच्यात आहे. नंतर ओ किती नंबरला आहे? 5 5 2 10 11 12 13 14 आणि 15. मग 16 आणि 15 असे किती क्रमांकाचे? हे 2 मध्ये 16 आणि 15 आहेत पहिले दोन. नंतर एस किती नंबरला आहे? 5 5 2 10 15 16 17 18 आणि 19. 19 नंबरला. इथे 20 आहे, इथे 19 आहे. 19 नंबर बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला चुकीचे पर्याय कट करता आले पाहिजे. पहा हे दोनच शेवटी आपण सगळा विचार केला. पहिलं अक्षर आलं त्याच्यावरून 3 आले, हा कट झाला. दुसरं 15 काढलं त्यावेळेस हे 2च आले, हा कट झाला. तिसरं आपण 19 काढलं तर हे पर्याय बरोबर आला. आपल्याला पुढचं उत्तर काढायची जरूरत पडली नाही. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. पहा 28वा प्रश्न आहे, शमशेर बहादर चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार या वाक्यात पहिल्या आणि चौथ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज कितीने कमी किंवा जास्त आहे? पहा इथे पहिल्या आणि चौथ्या, हे पहिलं आहे आणि हे चौथं आहे, यांची बेरीज करायची. पहिल्या याच्यात किती आहे? पहिल्या शब्दामध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पहिल्या याच्यात 8 शब्द आहेत, शेवटच्या याच्यात 1 2 3 4 5 6 आणि चौथ्या याच्यात 6 आहेत. सांगितले पहिल्या चौथ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या. दुसऱ्या याच्यात किती आहेत? दुसऱ्या याच्यात आहेत 1 2 3 4 आणि 5. दुसऱ्या याच्यात आहेत 5 आणि तिसऱ्या शब्दात आहे 1 2 3 4 आणि 5. पहा पहिल्या आणि चौथ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा यांची बेरीज. पहिल्या आणि दुसऱ्यांच्या अक्षरांची बेरीज झाली 8 आणि 5 13 आणि 14. 14 झाली यांची बेरीज आणि यांची झाली 10. काय विचारले? दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरीज कितीने जास्त किंवा कमी आहे? मग जास्त आहे पहिली आणि चौथी. जास्त, मग जास्त कितीने जास्त आहे? 4 ने जास्त आहे. पहिली आणि चौथी 4 ने जास्त. पहा काय विचारले? पहिल्या आणि चौथ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज कितीने जास्त किंवा कमी आहे? मग 4 ने पहिल्या आणि चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज ही दुसऱ्या तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा 4 ने जास्त आहे. 4 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 29वा प्रश्न आहे, पहा या संख्या दिल्यात, या संख्यापैकी ज्या संख्येतील अंकाची बेरीज विषम संख्या येते त्या संख्येतील अंकांचा एकदाच वापर करून सर्वात मोठी संख्या कोणती येईल? पहा काय विचारलंय? या संख्यापैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज विषम संख्या येते. मग आपल्याला प्रथम अंकांची बेरीज करून घ्यावा लागेल. पहिले अंकांची बेरीज आहे 5 2 आणि 3 5 5 आणि 10. दुसरी आहे 9 9 10 11 12. नंतर 7 आणि 8 8 आणि 4 12. 2 आणि 4 6 6 आणि 3 9. दुसरा आहे 4 आणि 3 7 7 आणि 5 11 आणि
2 आणि 7 9, 10 11 12. या संख्यापैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज विषम संख्या येते, विषम संख्या कोणती आली मग? 9 आणि 11. त्या संख्येतील अंकांचा एकदाच वापर करून सर्वात मोठी संख्या कोणती येईल? पहा, या दोन संख्या विषम संख्या आहेत. त्याच्यामध्ये काय विचारलंय? संख्या अंकांची बेरीज विषम संख्या येते, त्या संख्येतील अंकांचा. इथे पहा, एकच विषम संख्या आहे 9. पहा, 9 ची संख्या, कोणत्या संख्येची बेरीज 9 आहे तर 243. आणि आपल्याला विचारलं या संख्येपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक आपण प्रथम घेतो, मग 4 3 आणि 2 अंकाचा उतरता क्रम लावला का मोठी संख्या भेटते आपल्याला. मग 4 3 आणि 2 उतरता क्रम लावला, संख्या भेटली 432. ती आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, 30वा प्रश्न आहे, वरील वर्णमालेत x च्या नंतर y आलेला आहे, परंतु y नंतर वरील वर्णमालेत x च्या नंतर y आलेला आहे, परंतु y नंतर w आला नाही, अशी x ही अक्षरे किती वेळा आली आहेत? x नंतर y आलाय, मग आपण x नंतर y येणारे शोधू. आज इथं आहे x नंतर y, x नंतर y, x नंतर y, परंतु y नंतर w आलेला नाही, अशी अक्षर शोधायचे. x नंतर y आलाय, w आला नाही, इथं 1. x नंतर y आलाय, w आलाय, हे येणार नाही. x नंतर y आलाय, w आला नाही, म्हणजे हे 2. नंतर x येणार नाही, नंतर x y w आला, हे येणार नाही. x इथं परत x नंतर y आलाय, w आला नाही, म्हणजे 3 वेळा असं झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 वेळा हे असं झालंय. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. उत्तर आहे 3. 3 वेळा असं झालेलं आहे का x नंतर y आलाय परंतु w आलेला नाही. 31वा प्रश्न आहे, 31 ते 33 साठी पुढील प्रश्नात 4 घटक आहेत, त्यातील 3 चा एक गट बनतो. या गटात न बसणारा घटक ओळखा. पहा, या ठिकाणी आपल्याला 364, 594, 3 नंबर आहे 354, 374 अशा 4 संख्या दिलेल्या आहेत. मी आपल्याला सांगितले गटातून एक पर्याय वेगळा करायचा आहे, तो वेगळा आहे, तो गटात बसत नाही. मग इथे पहा, 6 मधून 2 वजा केले तर 4 राहतात, आणि 9 मधून 5 वजा केले तर 4 राहतात. 5 मधून 3 वजा केले तर इथे 2 हवे होते, इथे 4 आहेत, म्हणजे हे चुकीचं पद आहे. इथे आहे 7 मधून 4 वजा केले तर इथे 3 राहतात. मग हे सर्व हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत, परंतु हा पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. पुढचा आहे 32वा प्रश्न आहे, पेन्सिल, पाटी, कागद आणि फळा. याच्यामध्ये पेन्सिल, पाटी, कागद हे मुलं वापरतात, परंतु फळा हे शिक्षक वापरतात, म्हणून हे मुलांसाठी उपयोगी नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. 33वा प्रश्न आहे, पहा, हे आणि हे रंगवलेत, 2 समोरासमोरचा भाग रंगवलेला आहे. 1 2 1 2 3 1 2 3 6 भाग आहे, त्याच्यामधले समोरासमोरचे 2 रंगवले आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये बाजूचे 1 2 3 4 5 6 भाग केलेत, आणि हे 2 एकाच साईडचे 2 रंगवलेत, परंतु इथे पण समोरासमोरचे रंगवलेत, इथं पण समोरचे रंगवलेत, फक्त या आकृतीमध्येच एकाच पार्ट मधले 2 रंगवलेत, म्हणून ही आकृती वेगळी आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे, पुढील विधानांचा योग्य क्रम ठरवा. पहा, योग्य क्रम आहे, कचाने संजीवनी मंत्र मिळवला. दुसरा आहे, शुक्राचार्य दानवांचे गुरु होते, तो मिळवण्यासाठी देवांनी कचाला पाठवले, त्यांच्याकडे संजीवनी मंत्र होता. पहिले येईल मग शुक्राचार्य दानवांचे गुरु होते 2 नंबर, नंतर त्यांच्याकडे संजीवनी मंत्र होता 2 नंबरला, नंतर तो मिळवण्यासाठी देवाने कचाला पाठवले 3 नंबर, आणि कचाने संजीवनी मंत्र
मंत्र मिळवला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा क्रम बरोबर आहे. पुढचा आहे 35वा प्रश्न आहे. घड्याळात 12:30 वाजलेले असताना जर दोन्ही काट्यांनी एकमेकांची जागा घेतली तर घड्याळात किती वाजतील? पहा, घड्याळात सांगितलंय घड्याळात 12:30. पहा, त्यांनी सांगितलंय घड्याळात 12:30 वाजलेले आहेत. म्हणजे 12 तास काटा 12 वर आहे, मिनिट काटा 3 वर आहे. तर 12:30 वाजले. जर दोन्ही काट्यांनी एकमेकांची जागा घेतली तर घड्याळात किती वाजतील? पहा, तास काटा इकडे येईल, म्हणजे 6 तास काटा 6 वर येईल आणि मिनिट काटा 12 वर जाईल, तर 6 वाजतील. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे आहे, एका सांकेतिक भाषेत गाढव पाणी पिते हे वाक्य ढागव म्हणजे गाढवचं काय केलंय? पहिला अक्षर दुसऱ्या ठिकाणी ठेवलं आणि 2 नंबरचा अक्षर 1 नंबरला देऊन त्याचा काना त्याला दिला आणि व जसाची तसा ठेवला. आणि पाणी न पहिला घेतला, त्याला काना दिला आणि पला दुसरी वेलांटी दिली. म्हणजे एकमेकांचे चिन्ह एकमेकांना जाऊन जागा बदलून फक्त अक्षर बदलली, मात्रा त्याच राहिल्या. पुढे आहे, त पहिलं दिलं त्याला पहिली वेलांटी आणि पी दुसरीकडे घेतले त्याला वेलांटी, मात्रा तोच राहिला. असे लिहिले तर त्या सांकेतिक भाषेत राघव चेंडू फेकतो हे वाक्य कसे लिहिणार? पहा, आता यामध्ये राघव चेंडू फेकतो असं वाक्य आहे. पहिल्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? 2 नंबरचा हा 1 नंबरला घेतला होता. मग आपण पहिलाच घेतला, त्याला काना तसाच ठेवला आणि 2 नंबरचा अक्षर पहिल्या जागेवर व तसाची तसा ठेवला, घारव होईल. आणि इथं पहिला 2 नंबरचा 1 नंबरला, त्याचा ती मात्रा ते तशीच राहील आणि 2 नंबरला, त्याला दुसरा उकार. परत इथे फेकतो, मग शेवटचं अक्षर तेच राहील, फक्त क 1 नंबरला येईल, त्याचा मात्रा आहे तीच राहील आणि फ इथे येईल आणि तो जसाचा तसा राहील, के फतो. म्हणजे काय येईल? पर्याय क्रमांक 2. ते क तो फो असा शब्द, ते क फो असा शब्द तयार होणार आहे. पा, घारव, डेंचू, ते ख पो. शेवटच्या अक्षराचं त्यांनी काय केलं होतं? इथे पा, पितेमध्ये त्यांनी काय केलं होतं? शेवटचं अक्षर पहिलं अक्षर शेवटी असं घेतलं होतं, मात्रा तेच राहिलं होतं. शेवटचं अक्षर 1 नंबरला घेतलं, पहिल्या अक्षराची मात्रा ते आणि 2 नंबरचं अक्षर 2 नंबरला, मधला अक्षर मध्येच आणि फच्या जागेवर त्याचा काना, मात्रा त्याचा शेवटच्या अक्षराचा. मग ते ख पो, घारव, डेंचू, ते ख पो असं वाक्य तयार होईल. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पहा, 37वा प्रश्न. एक बॅग 100 रुपयास विकल्यास 10 रुपये फायदा होतो. तीच बॅग 200 रुपयाला विकल्यास किती फायदा होईल? 100 रुपयाला 10 रुपये तर 200 रुपयाला 20 रुपये फायदा होईल. पर्याय क्रमांक 1. पहा पुढं 38वा प्रश्न आहे. खालील शब्द गटातील वेगळा शब्द ओळखा. वेगळा शब्द दणकट, मळकट, बळकट. परंतु आडदांग शेवटी कटकट आलंय, इथं दांड आलंय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा वेगळा शब्द आहे. 39वा प्रश्न आहे. नोव्हेंबर 2001 या महिन्यात पहिल्या रविवारी 6 तारीख होती. त्याच वर्षी डिसेंबरचा पहिला रविवार कोणत्या तारखेस येईल? पहा, नोव्हेंबर 2001 या महिन्यात
पहिल्या रविवारी 6 तारीख होती, तर त्याच वर्षी डिसेंबरचा पहिला रविवार म्हणजे नोव्हेंबर 6 तारखेला रविवार होता आणि डिसेंबरचा पहिला रविवार कोणत्या तारखेचा येईल विचारलं. या ठिकाणी आपल्याला पहिला नोव्हेंबर महिन्याचा पहिला रविवार 6 तारखेला दिलाय. नोव्हेंबर महिन्याचा पहिला रविवार 6 तारखेला होता. मग त्याच्यामध्ये परत 7 मिळवले तर परत 13 तारखेला रविवार येईल. परत 13 तारखेमध्ये, कारण 7 दिवसाचा आठवडा असतो, 13 तारखेमध्ये एक वार 7 दिवसाने परत रिपीट होत असतो. मग 13 तारखेमध्ये 7 दिवस मिळवले तर 20 तारखेला रविवार येईल. 20 मध्ये 7 मिळवले 27 तारखेला पण रविवार येईल. 27 मध्ये 7 मिळवले तर नोव्हेंबर हा 30 तारखेचा महिना असतो. मग 27 आणि 3 30 आणि पुढच्या महिन्याचे 4 दिवस म्हणजे 4 तारखेला पण रविवार येईल. मग पुढचा महिना आहे डिसेंबर. मग पहिला रविवार हा 4 तारखेला येईल. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. 40वा प्रश्न आहे. दिलेले प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कशी दिसेल ते आकृतीमधून शोधा. पहा, पाण्यातील प्रतिबिंब, या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब विचारलंय. पाण्यातील म्हणजे आरशातील बाजूला असतं, पाण्यातील हे खाली असतं. मग फक्त हे वरचे अक्षर फक्त उलटे होतात पाण्याच्या याच्यामध्ये, त्यांची जागा बदलत नाही, कारण ते पाण्यातलं प्रतिबिंब हे खाली दिसत असतं. मग उलटा होईल आणि ल पण उलटा होईल. मग उलटा झाला तर हा असा दिसेल आणि ल उलटा झाला तर हा असा दिसेल. मग पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे 41वा प्रश्न. आपल्याला पाण्यातील प्रतिकृती विचारली आहे. फक्त पाण्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, पाण्यामध्ये हे अक्षर उलटे होतात. हे वरती तोंड आहे तर हे खाली होणार आणि त्यांची जागा बदलणार नाही. मग हे आणि 8 पण खाली आहे तर ते वरती तोंड होणार. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 42वा प्रश्न आहे. लाल, पिवळा, निळा, हिरवा असे यापुढे 6 वेळा लिहून उजवीकडून मोजल्यास 22वा क्रमांकावर कोणता रंग येईल. या ठिकाणी आपल्याला 4 रंग दिले आहेत आणि ते 6 वेळा लिहून उजवीकडून मोजल्यास 22व्या क्रमांकावर कोणता रंग येईल हे विचार. पहा, यामध्ये हे 4 रंग आहेत. मग ते 1 2 3 4 5 आणि 6 वेळेस लिहिलेले आहेत. उजवीकडून मोजायला सांगितलंय ना, 22वा रंग सांगितलाय. मग 1 3 4 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 नंबरला येतो निळा रंग. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा, पुढचा प्रश्न आहे. दिलेला प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिबिंब कशी दिसेल ते उत्तर आकृतीमधून शोधा. पहा, आरशातील आरशातून विचारले तर अक्षरांची जागा बदलते. मग इकडं तोंड आहे, त्याची दिशा पण बदलेल. हे पुढे येईल, पुढची लाईन, आणि हे मागं जाईल. हे पण तसाच येईल. शीचं इकडं तोंड आहे तर ते इकडं होईल. मग पहिला दिसेल, नंतर ए दिसेल, ए जसा तसा सी. जे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पहा, 44वा प्रश्न आहे. ह्या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला हे सांगितलंय. आरशातील प्रतिमे शोधताना मी तुम्हाला सांगितलं का त्याची दिशा बदल होते. हा काळा रंग इकडे आहे तर तो इकडे येणार आणि हा पांढरा न रंगवलेला भाग पहिला दिसणार. हा बाण इकडे आहे तर तो इकडे दिसणार, इकडच्या साईडला. मग अशी आकृती कोणती आहे, त्यांची वरून खाली अशी जागा बदलणार नाही, परंतु त्यांची दिशा बदलते. हे इकडे आहे तर हे इकडे दिसणार. मग हे पर्याय क्रमांक, इकडे पहा, हे इकडे आहे तर हे प्रथम दिसणार, नंतर हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. खालील प्रश्नामध्ये प्रत्येकी 3 पदे दिलेली आहेत. त्यापैकी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायातील कोणते.
तर पहा 5 दुनी, इथं पहा 3 आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. पहिल्या पदाशी दुसरा संबंध, पहिल्या पदाशी जो संबंध पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो तिसऱ्या पदाशी आहे आणि तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर मग एकदम सोपं आहे. पहा 25 आणि हे 7 आपण प्रथम घेतले, हे 25 मागे घेतले. इथं काय घेणार आपण, हे 34 आहे 2 नंबरची संख्या, 2 आणि 3 नंबर अंक. मग 34 प्रथम घेणार, 6 मागे घेणार, मग 34 आणि 6. मग काय येईल, या ठिकाणी 7 हा शेवटी घेतला आणि मागचे 25 संख्या ही पुढे घेतली, असं केलं आहे. मग 34 संख्या पुढे घेऊन 6 मागे घ्यावं लागतील. मग 346 अशी व्हायला पाहिजे होती. 346 इथं पर्याय क्रमांक हा चुकलेला आहे. 346 अशी ही संख्या तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे 46वा प्रश्न आहे, ओळख मैत्री. ओळख झाल्या मैत्री होते, राग आला तर भांडण होतं. पर्याय क्रमांक 3. 47 आहे, पहिले आहे 1 2 3, 3 रेषा आहेत, याच्या झाल्या 1 2 3 4 5 6 7, 4 आहेत, त्याच्या झाल्या 8. इथं 3 आहेत, 3च्या होतील 6, मग 3च्या 1 2 3 1 2 3 6. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा 48वा प्रश्न आहे, या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील त आणि दा ही अक्षरे कोणत्या क्रमांकावर येतील ते सांगा. या ठिकाणी पहा अक्षर दिलेत, अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील त आणि दा ही अक्षरे कोणत्या क्रमांकावर येतील ते विचारलं आहे. पहा हे शब्द स म स दा रा त हे अक्षर दिलेत, त्याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. मग आपण शब्द तयार करणार आहोत. संत, नंतर रा म दा आणि संत रामदास. तर काय विचारलंय आपल्याला, हा शब्द तयार झाला अर्थपूर्ण. त आणि दा ही अक्षरे किती नंबरला येतील. त हे अक्षर 2 नंबरला, 3 4 5 आणि दा हे अक्षर 5 नंबरला, म्हणजे 2 आणि 5 हे बरोबर उत्तर आहे. 2 आणि 5 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 49वा प्रश्न आहे, पहा ही आकृती आहे, त्याच्याशी संगत ही आकृती आहे. दोघांचे बाण विरुद्ध दिशेला आहेत बाहेरच्या बाजूला. त्याच्या विरुद्ध दुसरी आकृती आहे, दोनांचे बाण आतमध्ये आहेत एकाच दिशेला. तसंच इथं दुसरी आकृती आहे, दोघांचे बाण विरुद्ध दिशेला एकाच दिशेला बाहेरच्या बाजूला आहेत. मग इथे काय येईल, आतल्या बाजूला आणि विरुद्ध दिशेला अशी ही आकृती येणार. इकडे आहे तर विरुद्ध दिशेला ही अशी येणार आहे. पहा पर्याय क्रमांक इथं हे बाहेरच्या बाजूला, हे झाले आतल्या बाजूला, परंतु एक सारख्याच याला. मग हे आतमध्ये आहे, ते बाहेरच्या बाजूला जाऊन आणि वेगवेगळ्या दिशेला जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजे वेगवेगळ्या दिशेला. इथे कसे वेगवेगळ्या दिशेला होतं, तर एकाच समोरासमोर आले ते, आणि इथे एकामागे एक आहे, तर ते काय होतील, दुसऱ्या बाजूनी इकडे आहे तर हे इकडे होणार आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा एका दोरीचे 10 तुकडे बांधून एक वर्तुळाकृती तयार करायची आहे, तर किती गाठी द्याव्या लागतील. पहा 10 तुकडे आहेत याचे, पण मग 10 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10
10 तुकडे बांधून एक वर्तुळाकृती तयार करायची आहे तर किती गाठी द्याव्या लागतील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुकडे आहेत, त्याच्या गाठी किती द्याव्या लागतील? इथं 1 2 3 4 5 6 आपण हे लांब केलं आहे, परंतु हे गोल केलं तरी आपल्याला तेवढ्याच गाठी द्याव्या लागतील. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही एकत्र येण्यासाठी 10 गाठी माराव्या लागणार आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? म्हणजे किती तास होतील तेवढ्या वेळा तो ओलांडणार आहे. सकाळी 10:30 वाजले आहेत, मग सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? इथं हा काटा इकडून हे तास काट्याला ओलांडून 11 वाजतील, म्हणजे 1, नंतर 12ला 2 3 4 5 6 आणि 7 वेळेस हा मिनिट काटा तास काट्याला ओलांडणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, 7 वेळा ओलांडणार आहे. 52वा प्रश्न आहे, बाजूच्या आकृतीत वर्तुळातील अंकाची बेरीज किती? वर्तुळ आहे, त्या अंकात किती वर्तुळात अंक आहे? 1 2 3 4 5 अधिक 6 6 आणि 3 9 9 आणि 3 आहे 9 आणि 4 आहे 13. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 53वा प्रश्न आहे, वर्तुळ, चौरस आणि आयत या तिन्ही आकृत्यात असलेले भाग दाखवणारा अंक कोणता? वर्तुळ, हे चौरस आणि आयत. हा वर्तुळ, हा चौरस आणि आयत या तिन्ही आकृतीत असलेला अंक कोणता? म्हणजे वर्तुळात आहे, या चौरसात आयतात आहे, तो आहे अंक 4. पुढे आहे, वेदांत सोनटक्के बसमधून गावाला जात असताना त्याच्या खालीलपैकी कोणती कृती अयोग्य ठरेल? सीटवर शांत बसून निसर्ग पाहणे, वृद्धांना बसवण्यासाठी जागा देणे ही योग्य कृती आहे. कंडक्टरला तिकिटास पैसे देणे ही पण योग्य कृती आहे. बसच्या खिडकीतून हात बाहेर काढणे ही अयोग्य कृती आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे एका सांकेतिक भाषेतील खुणा दिल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढे एका सांकेतिक भाषेतील खुणा दिल्या आहेत, त्यानुसार प्रश्न सोडवा. हे कशाला, कोणत्या अक्षराला कोणती खुणते दिले आहे? प्रश्न आहे आता, या खुणांनी कोणता शब्द तयार होईल? यामध्ये ही त्रिकोणी खूण आहे, नंतर टिंब आहे, नंतर बेरीज, नंतर अशी खूण 2 टिंब, नंतर हे. तर मग त्रिकोणासाठी आहे टिंब आहे काना, नंतर बेरजेचं चिन्ह आहे न साठी, आणि हे गोल आणि फुली आहे स, आणि 2 टिंब आहे मात्रासाठी, आणि प्लसचं चिन्ह आहे न साठी. मग शब्द तयार झाला तानसेन. काय शब्द तयार झाला? तानसेन. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 56वा प्रश्न आहे, सुनीता हा शब्द तयार करण्यासाठी कोणत्या खुणा वापराव्यात? सुनीता हा शब्द आपल्याला तयार करायला सांगितलाय, तर आपण कोणत्या खुणा वापरणार आहोत हे विचारले. मग सुनीता शब्द लिहून घेऊ आपण. प्रथम सुनीता, मग स साठी कोणती खूण आहे? गोल आणि ही. आणि उकारासाठी काय आहे? पहिला उकार आहे, मग 2 रेषा, नंतर नला पहिली वेलांटी न साठी आहे पहिली वेलांटी आहे, मग आपण वेलांटीचं पहिलं घेणार आहोत. मग वेलांटीसाठी आहे स्टार, आणि न आहे बेरीज. तला काना ता आहे
तर काण्यासाठी आहे टिंब. अशा प्रकारचं आपलं उत्तर येणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 57वा प्रश्न आहे. पहा, असे त्रिकोण दिले आहेत आणि शेवटच्या त्रिकोणामधली संख्या आपल्याला विचारली आहे. पहा, यामध्ये 5 आणि 4 9, 9 6 15, 15 दुनी 30 मधली संख्या ह्या अंकाच्या बेरजेच्या दुप्पट आहे. 7 आणि 8 झाले 15, 15 आणि 4 झाले 19, 19 दुनी 38. तसंच आपल्याला ह्यात संख्या काढायची आहे. 5 आणि 6 झाले 11, 11 आणि 3 झाले 14, 14 दुनी 28. मग 28 किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा पुढे 58वा प्रश्न आहे. महिना, सेकंद, वर्ष, तास, दिवस कालानुक्रमे लावून त्यापैकी मधोमध येणारा शब्द कोणता? तर यामध्ये पहा, प्रथम येतं ते सेकंड, नंतर येतो मिनिट, मिनिट इथे नाहीये, तास, नंतर येईल तास, तासांचा होतो दिवस, दिवसांचं होतं महिना, महिन्याचं होतं वर्ष. 1 2 3 4 5 5 हे आहेत. त्याच्यामध्ये सांगितलंय मधोमध येणारा शब्द कोणता? मधोमध येणारा शब्द आहे इकडून 2 इकडून 2, हा मधोमध दिवस. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 59वा प्रश्न आहे. अमृत क्रिकेट खेळतो. अमृत, पहा आता, क्रिकेट खेळणारे अमृत, अमृत व सुबोध लंगडी खेळतो. लंगडी खेळणारे अमृत आणि सुबोध. गजानन व सुशांत खो खो खेळतात. खो खो कोण खेळतो? गजानन आणि सुशांत. सुबोध व गजानन कबड्डी खेळतात. कबड्डी खेळणारे सुबोध आणि गजानन. तर लंगडी व कबड्डी खेळणाऱ्या मुलांचे नाव काय? लंगडी खेळणारे अमृत आणि लंगडी आणि कबड्डी खेळणाऱ्या तर लंगडी व कबड्डी खेळणाऱ्या मुलाचे नाव काय? लंगडी पण आणि कबड्डी पण खेळणारा आहे सुबोध. लंगडीत पण आहे कबड्डीत पण आहे, असा आहे सुबोध. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 60वा प्रश्न आहे. गाडगे बाबांनी कधीही धड कपडे वापरले नाही. या वाक्यात धड या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते ओळखा. धड म्हणजे चांगले, धड म्हणजे नीटनेटके, चांगले. पर्याय क्रमांक 4. 61 व 62 प्रश्नासाठी पुढे दिलेल्या संख्यावर काही गणिती क्रिया केलेल्या आहेत. त्यापैकी चौकट म्हणजे ×6 आणि त्रिकोण म्हणजे ++4 असेल तर त्यावरून खाली क्रिया ओळखा. पहा इथे 2 आणि चौकोन म्हणजे ×6 आणि त्रिकोण म्हणजे +4, तर त्यावरून खालील क्रिया ओळखा. तर इथे आपल्याला या चिन्हाची किंमत काढायची आहे प्रथम. पहा, तर ही संख्या म्हणजे किती हे विचारलं आहे आपल्याला. या ठिकाणी आपण या चिन्हासाठी जे क्रिया दिली आहे ते आपण त्या उदाहरणात टाकून घेतले आहे. मग 2 चौरसासाठी आहे ×6 आणि त्रिकोणासाठी आहे +4. तर ह्या चिन्हाची आपल्याला प्रथम किंमत काढायची आहे. मग पहा,
बरोबर केलं तर हे 26 येतं. मग बेसक 12 आणि हे 4, 12 4 16 आणि हे चिन्ह आलं परत ते 26 आहे. मग 26 मध्ये किती मिळवले? 16 मध्ये किती मिळवले 26 होतील तर अधिक 10 केले तर 26 होतील. मग या चिन्हाची किंमत आली बरोबर +10. मग आपण ह्या गणितात ती टाकून घेऊ. 5 ह्या चिन्हाची किंमत आहे अधिक 10 आणि त्रिकोणाची किंमत आहे अधिक 4. बरोबर आलं. 5 आणि 10 झाले 15 अधिक 4 आणि 15 आणि 4 झाले 19. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा आहे 62वा प्रश्न आहे. पहा, अजून एक त्या चिन्हावरच आपल्याला दुसरं उदाहरण विचारलं आहे. 10 आहे. 10 नंतर चौरसाची किंमत आहे गुणिले 6 आणि ह्या चिन्हाची किंमत आहे +10 आणि परत +10 आणि ह्या त्रिकोणाची किंमत आहे +4. पहा, हे 60 झाले. 60 10 अधिक 10 अधिक 4 मग 6 70 अधिक 10 अधिक 4 आणि हे 10 मिळवले 80 अधिक 4 84 उत्तर आलं आहे. ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पहा पुढे 63वा प्रश्न आहे. पुंगी आणली खाल्ली मोडून गाजराची वाजली नाही तर वाजली तर या शब्दाचा क्रम जुळवला असता एक म्हण तयार होते व एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो कोणता? पहा, पुंगी यामध्ये गाजराची पुंगी गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. याच्यामध्ये आणली हा शब्द येत नाही ह्या म्हणीमध्ये, मग तो अनावश्यक शब्द आहे आणली. पर्याय क्रमांक 1. 64वा प्रश्न आहे. वरील अक्षरमालेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर व उजवीकडील 7वे अक्षर आणि खालील पैकी कोणते अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार होईल? पहा, आपल्याला अक्षरमाला याच्यासाठी पाहायला लागेल. अक्षरमालेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर पहा, यामध्ये अक्षरमालेतील मधले अक्षर आहे यम. यम आहे मधले अक्षर आणि त्याच्याकडील डावीकडील म्हणजे हे उजवा बाजू आहे, इकडचे डावीकडील 5वे अक्षर आहे एच आणि उजवीकडील 7वे अक्षर आहे टी. आणि खालील पैकी कोणते अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल? खालील पैकी कोणता एक अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार होईल ते विचारलं आहे. एच आणि टी मध्ये ए टाकला तर HAT हॅट शब्द तयार होईल. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 65वा प्रश्न आहे. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद कोणते? पहा, यामध्ये संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. पहा, याच्यामध्ये या ठिकाणी 114
103, 93, 84, 76 आणि 63 असे पद आहे. ह्या दोघातील फरक आहे 11. 14 मधून 103 वजा केले तर 11, 103 मधून 10 वजा केले तर 93, 93 मधून 9 वजा केले तर 84, 84 मधून 8 वजा केले तर 76. परंतु 76 मधून 13 वजा केला तर 63 येतात. म्हणजे हे एक एक अंकाने कमी यांच्यातला फरक होत गेलाय. 11, 10, 9, 8. इथे 7 हवा होता, इथे 13 आहे, म्हणजे हे पद चुकीचं आहे. 63. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 66वा प्रश्न. एकूण 60 लाडू होते. रांगेत असणाऱ्या 9 मुलांना प्रत्येकी एक एक लाडू दिला. नंतर राहिलेले लाडू पुन्हा प्रत्येकाला एक एक ह्याप्रमाणे दिले तर शेवटचा लाडू कितव्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाला मिळेल? पहा या ठिकाणी 60 लाडू होते. 60 लाडू होते. 9 मुलांना प्रत्येकी एक एक दिला. 9 मुलांना एक एक दिल्यावर 6च उरले. मग नंतर राहिलेला लाडू पुन्हा प्रत्येकाला एक एक याप्रमाणे दिला तर शेवटचा लाडू कितव्या क्रमांकावर असणाऱ्या मुलास मिळेल? पण मग 60 लाडू होते, त्याच्यातले 9 मुलांना एक एक दिला. मग 9 × 9 45, 9 सक 54, 54 लाडू गेले, उरले 6 लाडू. 6 लाडू प्रत्येक एक एक दिला तर 6व्या मुलापर्यंत ती वाटणी जाणार आहे. शेवटचा लाडू हा 6व्या मुलाला मिळणार आहे. 67वा प्रश्न आहे. दिलेल्या प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती उत्तर आकृतीमधून निवडा. पहा, अशीच अशी सेम दिसणारी आकृती आपल्याला उत्तर आकृतीमधून निवडायची आहे. मग ती आकृती आहे पर्याय क्रमांक दिलेले प्रश्न दिसणारी आकृती उत्तर आकृत्यामधून निवडा. पहा, व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. हा गोल आहे, त्याच्यामध्ये हा त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये ही एक रेष आहे आणि ही एक रेष आहे, उभी रेष आहे. अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पहा, त्रिकोण आहे, ही तिरपी रेख, ही तिरपी रेख आणि उभी रेष. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पहा, 68वा प्रश्न आहे. गौरव जवळ रमेश पेक्षा 8 रुपये जास्त आहेत. पहा, या ठिकाणी गौरव जवळ रमेश पेक्षा पहा, गौरव जवळ रमेश पेक्षा 8 रुपये जास्त आहेत. रमेश जवळ प्रशांत पेक्षा 5 रुपये जास्त आहेत. तर राजेश पेक्षा 10 रुपये जास्त आहेत. रमेश जवळ प्रशांत पेक्षा 5 रुपये जास्त आहेत, परंतु राजेश पेक्षा 10 रुपये जास्त आहे. सर्वात कमी रक्कम कोणाजवळ आहे? सर्वात कमी रक्कम आहे राजेश जवळ. तो शेवटी येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पालक, मेथी, पोकळा या गटात बसणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. पालक, मेथी, पोकळा या पालेभाज्या आहेत. मग वांगे, भोपळा आणि गाजर ह्या फळभाज्या आहेत. कोबी ही फुलभाजी, फुलकोबी ही पालेभाजी आहे. पहा, 70वा प्रश्न आहे. 164, 255, 11 या संख्या गटाशी जोडणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. पहा, 11 यामध्ये या 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 1चा वर्ग 1. तसंच आहे पर्याय क्रमांक 3, 6चा वर्ग 36. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अशा प्रकारे आपण ही सराव प्रश्नपत्रिका इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 सोडवली आहे. अशा प्रकारच्या
भरपूर प्रश्नपत्रिका आपण जर सोडवल्या तर आपल्याला ही 4थीची स्कॉलरशिप परीक्षा अत्यंत सोपी वाटणार आहे, याची भीती आपली जाणार आहे. अशाच प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.